भविष्य हातात घ्यायचे आहे की हरवायचे आहे हे तर तुम्ही आता व्हिडिओ बघितल्यानंतरच डिसाइड करू शकता। हो, तर मग बघा, AI येतो आहे आणि तो तुमचे काम सोपे तर करणारच, पण त्याच बरोबर तुमचे कामही तो हिसकावून घेणार। हो, तर मग तुमच्या समोर आता एक मोठा प्रश्न उभा आहे, तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असाल का की नाही, का तुमच्या जागेवर AI ला अपॉइंट केले जाईल। कल्पना करा की तुम्ही एक मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि रोज ऑफिसला जात आहेत, मेहनत करत आहेत, पण एक दिवस बॉस येतो आणि तुम्हाला सांगतो की आता तुमच्या जागी AI बसणार आहे। तर मग तुम्ही विचार करणार की AI माणसासारखे काम कसं काय करू शकतो। तर बघा, AI ला ज्या पण काम आपण देतो ते काम AI फक्त शिकतच नाही, तर त्या कामांमध्ये ज्या पण चुका आढळतात त्या चुकांना बरोबर करण्याची क्षमता सुद्धा AI मध्ये आहे। हो, आणि माणसाच्या तुलनेत 1000 पट जास्त वेगाने AI काम करत असतो। AI हा आधी कॅल्क्युलेशन पुरताच मर्यादित होता, पण आजच्या टाइम मध्ये तो स्वतः निर्णय घेण्यास सुद्धा सक्षम आहे। तर मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की आजच्या टाइम मध्ये AI कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये असू शकते। तर मग बघा, IT, हेल्थ केअर सेक्टर, त्यानंतर मग फायनान्स सेक्टर, कस्टमर सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे सगळ्याच ठिकाणी AI च्या थ्रू मोठमोठ्या कामांना हँडल केले जात आहे। हो, आता प्रश्न पडतो, AI माणसांच्या नोकऱ्या हिसकवतोय का की माणूसच आपली जागा सोडत आहे। तर मग बघा, हे समजण्यासाठी पहिले हे समजावे लागेल की AI आजच्या टाइम मध्ये कुठपर्यंत काम करत आहे। बघा, AI फक्त मदतीसाठीच नाही, तर तो तुमचे संपूर्ण काम करण्यास सुद्धा तयार आहे। हो, आज डॉक्टर एका ऑपरेशन मध्ये 6 तास घालवतात, पण AI केवळ काही मिनिटात डायग्नोसिस करून ऑपरेशन सुद्धा करू शकतात। तसेच बँकेतील कर्मचारी 100 लोन प्रोसेसिंग मध्ये 1 आठवडा घालवतात, पण AI काही सेकंदात फायनान्स निर्णय घेण्यास सक्षम आहे। याच्यातून तुम्हाला डेफिनेटली समजून गेलेले असेल की AI फक्त माणसाबरोबरच काम करत नाही, तर तो माणसाच्या मानसिकतावर सुद्धा काम करत आहे। हो, याचे बरेच प्रकारचे उदाहरण आहेत, जसे की ChatGPT झाले, जे ह्युमन लाईक टेक्स्ट जनरेट करते, त्यानंतर मग AI फोटो एडिटर, त्यानंतर मग AI व्हिडिओ जनरेटर, यांसारखे बऱ्याच प्रकारचे AI टूल्स आजच्या टाइम मध्ये अवेलेबल आहेत, जे बऱ्याच प्रकारचे काम आपल्याला करून देऊ शकतात। याच्यावरून आता तुम्ही स्वतःच समजू शकता की AI माणसांच्या जॉब हिसकवतोय की माणूसच आपली जागा सोडत आहे। आणि दुसरा प्रश्न असा पण येतो की आता माणूस सिक्युअर आहे का। तर मग बघा, माणूस AI च्या तुलनेत किती पट काम करत आहे याच्यावर ही गोष्ट अवलंबून आहे। तर मग एक गोष्ट आजच्या टाइम मध्ये कटू सत्य आहे, ती म्हणजे माणूस मेहनत करतो आणि तो शेवटी थकतो, पण AI कधीच थकत नाही। AI ला सुट्टी नाही, AI ला पगार पण नाही आणि AI चे डोके पण दुखत नाही, तरी पण AI माणसाच्या तुलनेत अतिशय वेगवान गतीने काम करत आहे आणि माणूस दिवसेंदिवस मागे पडत आहे। आता मग तुम्हीच सांगा, एका कंपनीमध्ये 10 माणसांचे काम जर AI मशीन जर हँडल करत असेल, तर मग तुम्हीच सांगा कंपन्या ह्या माणसांना का कामावर ठेवतील। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। पुढे फ्युचरमध्ये यांसारख्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागेल आणि तुम्ही जर AI चा वापर आज पण करत नसाल तर सावधान होऊन जा, कारण पुढे काही वर्षांमध्ये तुमचे काम तर सोडाच, तुम्ही ज्या फील्डमध्ये उतरणार आहात त्या फील्डला टोटली चेंज करून टाकेल AI। हो, डेफिनेटली पुढे माणसांच्या नोकऱ्या कितपर्यंत आणि कुठपर्यंत मर्यादित राहील हे तर माहित आहे का तुम्हाला। तर मग बघा, तुमच्या आजूबाजूला बघा, तुमच्या बँकेचे कॅशियर कमी होत चाललेले आहेत, कारण डिजिटल पेमेंट वाढलेले आहेत। कॉल सेंटर मध्ये हजारो लोकांची जागा AI चॅट बॉक्स घेत आहे। तसेच कारखान्यांमध्ये माणसे नाहीत, त्या ठिकाणी रोबोट्स उत्पादन करत आहेत। पुढील काही काळांमध्ये फक्त 2 लोकांची फ्युचर सिक्युअर राहतील। पहिले म्हणजे ज्यांना AI कशा प्रकारे वापरायचे हे चांगल्या प्रकारे माहित आहे, आणि दुसरे म्हणजे ज्यांना AI च्या थ्रू आपले काम कशा प्रकारे सोपे करता येईल हे माहित आहे। अशा लोकांचेच फ्युचर पुढे सिक्युअर राहील। हो, तर मग आता तुम्ही विचार करत असणार की माणसाने आतापासून कोणत्या गोष्टीवर फोकस केले पाहिजे। तर मग बघा, आता पूर्णपणे रियालिटी आता ओपन करतो। तर मग बघा, नोकरी करणारे पुढे फ्युचर मध्ये हारतील, डेफिनेटली हारतील। त्याचबरोबर बिझनेस करणारे टिकून राहतील आणि AI बरोबर चालणारे शिकणारे हे पुढे जिंकतील, डेफिनेटली जिंकतील। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी नोकरीच्या मागे धावपळ करण्याचे काळ आजच्या टाइम मध्ये टोटली समाप्त झालेले आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा AI सहजपणे पोहोचत आहे। हो, बऱ्याचशा बँक्स मध्ये AI काम करेल, AI च्या थ्रू सर्व प्रकारचे डाटा एंट्री होईल। फक्त MBA केले आणि इंजिनिअरिंग केले तर मग याच्यावरून तुमचे फ्युचर सिक्युअर राहील का।
तर नाही, मला नव्या काळाच्या मागे धावावे लागेल. तर मग हो, नोकरी हवी असेल तर तुम्हाला AI ऑटोमेशन शिकावे लागेल. बिझनेस करायचे असेल तर AI कसा वापरायचा ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल. सोशल मीडिया, डिजिटल बिझनेस आणि कॉन्टेंट क्रिएशन कसे करायचे हे शिकावे लागेल. जर तुम्ही यांसारख्या गोष्टींवर अजून सुद्धा फोकस करत नसाल तर 100% तुमची फ्युचरमध्ये वाट लागेल.